अजाम्यानं काहीतरी कुठंतरी पुण्य केलं, मग त्या पुण्याचा साठा देवावर वजा झालं. मग देवानं विचार केला अजाम्याच्या हातून काहीतरी सत्कर्म घडावं, म्हणून मुलगा झाला अजाम्याला. अजाम्याला मुलगा झाला. मुलगा 5 वर्षाचा. एक दिवस आयुष्य संपलं. कोणाचं? अजाम्याचं. अजाम्याचं आयुष्य संपलं. पण योग असा, अजाम्याच्या मुलाचं नाव काय ठेवलं? काय ठेवलंय? नारायण. नारायण ठेवलं. आयुष्य संपलं. हेमदूत आले आणि हेमदूताने अजाम्याला विचारलं, बाबा आम्ही तुला घ्यायला नाही, चला पटकन तयारी करा, आपल्याला स्वर्गात जायचंय. अजाम्याने विचार केला, बाबा म्हातारपणामध्ये मला मुलगा झाला नाही, माझा मुलगा दिसायला सुंदर आहे, गोड आहे, ऐका ना, त्या मुलाला मला भेटायचं आहे, बोलायचं आहे, मला एक क्षण फक्त थांबू द्या, मुलाला भेटू द्या, मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. मुलगा लहान मुलांमध्ये खेळत होता आणि अजाम्याने आरोळी दिली. काय सांगितलंय? काय आरोळी दिली? नारायण 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 आरोळी दिली. मायबा आरोळी देतात अजाम्याचा मुलगा नाही आला. पण कोण आलं त्या ठिकाणी? विष्णूचे दूत आले. आणि विष्णूचे दूत आले, हेमाचे दूत, विष्णूचे दूत, दोघांचे भांडण चाललंय. काय झालंय भांडणात? भांडणामध्ये वाद चाललाय, भांडणामध्ये जोरात वाद निर्माण झालाय. मग हेमदूताच्या दूताने सांगितले, बाबा अजाम्यानं फार पाप केलं, शिवाचा श्वास चालू होता तरी यानं पाप क्रम सोडलं, हे गिराईक आमचं आहे. पण माझ्या विष्णूच्या दूताने सांगितलं म्हणे, बाबा आयुष्यभर पाप केलं, आयुष्यभर वाईट कर्म केलं, ठीक आहे, पण अंतकाळ जवळ आला. यांनी कोणाला आरोळी दिली? जगाच्या मालकाला बोलवलं. मला सांगायचा सिद्धांत एक आहे मायबा, मुलाचं नाव नारायण ठेवलं, पण जगाच्या मालकाला असं वाटलं की मलाच बोलवलं. किती ताकद आहे.